पुढची बातमी ही नाशिकवरून येते। नाशिकमध्ये पंचवटी परिसरामध्ये एका तरुणावर गोळीबार करण्यात आलेला होता। राहुल टाक या तरुणावर हा गोळीबार करण्यात आला होता आणि या दुर्घटनेत त्याचा मृत्यू झालेला आहे। गोळीबार प्रकरणी 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पूर्व वैमनस्यातून हा गोळीबार केल्याचा अंदाज वर्तवण्यात येतोय। गुरुवारी हा गोळीबार झालेला होता। आज राहुल टाक या तरुणाचा या गोळीबारामध्ये जो जखमी झालेला होता त्याचा मृत्यू झालाय। 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आपापसातल्या भांडणातून हा गोळीबार झाला असावा असा संशय पोलिसांना आहे। दरम्यान आठवड्याभरात शहरामध्ये 3 वेळा गोळीबाराच्या घटना घडल्या, त्यामुळे शहरामध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। किरण गोटूर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। किरण, काय घटना घडलेली नेमकी आणि काय कारण कळतंय या गोळीबारामागचं? खरं तर काल नाशिकच्या पंचवटी परिसरात जे आहे या युवकावरती जे गोळीबार करण्यात आलेलं होतं। या गोळीबारानंतर राहुल टाक हा जो युवक आहे हा गंभीर जखमी झालेला होता आणि त्यानंतर या युवकाला नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले होते, पण त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याने त्याला नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात जे आहे ते दाखल केलं। पण रात्री उशिरा मध्यरात्री जे आहे त्याचं जे आहे उपचार दरम्यान रात्री जे आहे मृत्यू झालेला आहे। खरं तर प्रेम प्रकरणातून हा सगळा जो संपूर्ण हल्ला झाल्याचा एक प्राथमिक अंदाज जो आहे आता पोलिसांनी व्यक्त केलेला आहे। त्याच पद्धतीने नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये जवळजवळ 5 लोकांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। खरं तर मागच्या 8 दिवसांमध्ये 3 गोळीबाराच्या घटना नाशिकमध्ये ज्या आहेत घडलेल्या आहेत आणि या 3 प्रकरणामध्ये 2 लोकांचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि एकाला धमकावण्यासाठी नाशिकमध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। एकूणच मागच्या काही 8 दिवसात आता पुन्हा एकदा नाशिकची गुन्हेगारी जी आहे ती वाढती की काय असा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय। खरं तर मागच्या काही 3-4 महिन्यांमध्ये नाशिकची गुन्हेगारी अत्यंत वाढलेली होती। जवळपास बरोबर आहे, गुन्हेगारी वाढलेली आहे नाशिकमधली आणि जी अत्यंत चिंतेची बाब आहे। धन्यवाद किरण, तू दिलेल्या माहितीबद्दल।